नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा पाटे, श्रीगौरी आयुर्वेदिक पंचकर्म गर्भसंस्कार आणि फर्टिलिटी सेंटर मुलुंड. आज आपण बोलणार आहोत बाळंतशेपा आणि बाळंतशेपा म्हणजेच आयुर्वेदामध्ये त्याला शतपुष्पा बोलतात आणि दुसरं काळं तीळ. हे जनरली स्त्रियांच्या व्याधीमध्ये ज्यांना पिरियड्सचा इश्यू असतो अशा लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालू करावे. तर ह्याच्यामध्ये याचं फॉर्म्युलेशन असं असतं की अर्धा चमचा बाळंतशेपा घ्यायचं, अर्धा चमचा काळे तीळ घ्यायचं आणि म्हणजे ते अगोदर भाजून ठेवायचं आणि नंतर ते अर्धा अर्धा चमचा घ्यायचं. रात्री एका ग्लासमध्ये ते भिजत ठेवायचं, त्याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकायचं आणि रात्री ते भिजत ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतर ते उकळवायचं, चांगलं अर्धा कप करायचं आणि गाळून रोज सकाळी त्याचं पाणी प्यायचं. त्याने तुम्हाला जनरली ज्यांना पिरियड्सचे इश्यू आहेत, म्हणजे ज्यांचे पिरियड्स इरेग्युलर आहेत, ज्यांना स्कॅन्टी ब्लिडिंग असतं म्हणजे कमी प्रमाणामध्ये फ्लो असतो, पाळीच्या वेळेला 1 किंवा 2च दिवस ब्लिडिंग होतं, ज्यांना PCOD आहे किंवा ज्यांचं वेट जास्त आहे, तर अशा लोकांनी हे घेतलं तर ह्या लोकांना चांगला फायदा ह्या बाळंतशेपा आणि काळ्या तिळाचा होतो. कारण हे वातावर काम करणारी चांगली औषधं आहे. शरीरातला वात नॉर्मल झाला, शरीरातलं वाताचं संचलन प्रॉपर झालं तर मग होणारे पाळीचे व्याधी हे खूप कमी प्रमाणात राहतात आणि पिरियड्स रेग्युलर यायला ह्या गोष्टींचा फायदा होतो. त्यामुळे जरूर तुम्ही हे चालू करा आणि आमच्याशी कनेक्टेड राहा. धन्यवाद.